शिराळा नगरपंचायतवर भाजप शिवसेना शिंदे गटाने भगवा झेंडा फडकवला असून शिवसेना शिंदे गटाचे पृथ्वीसिंग भगतसिंग नाईक हे नगराध्यक्षपदी निवडून आले। त्यांनी त्यांचे काका अभिजित नाईक यांचा 373 मतांनी पराभव केला। नगरसेवक पदासाठी भाजप शिवसेना शिंदे गट युतीचे 11 तर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे 6 उमेदवार निवडून आलेत। निवडणूक निकालानंतर फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा करण्यात आला आणि विजयी मिरवणूक काढण्यात आली। चुरशीची ठरलेली ही लढत दिवसेंदिवस लक्षवेधी ठरली होती। आमदार सत्यजित देशमुख, शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, ॲडव्होकेट भगतसिंग नाईक, रणधीर नाईक, विराज नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। प्रभाग क्रमांक 4 मध्ये अभिजित शिवाजीराव यादव यांनी अभिजित प्रतापराव यादव यांचा अवघ्या 4 मतांनी पराभव केला, तर प्रभाग क्रमांक 17 मध्ये राजसिंह पाटील यांनी प्रताप दिलवाले यांचा 317 मतांनी पराभव केलाय। नगराध्यक्ष पदासाठी पृथ्वीसिंग नाईक यांनी अभिजित नाईक यांचा 272 मतांनी पराभव केला। नोटा मतांची संख्या ही एकूण 25 आहे। निवडणूक निर्णय अधिकारी श्यामला खोत पाटील, सहाय्यक निवडणूक अधिकारी सूरज कांबळे यांनी काम पाहिलं। नगरसेवकपदी प्रभाग क्रमांक 3 मधून भाजपचे केदार नलावडे तर त्यांच्या पत्नी शिवानी नलावडे या प्रभाग क्रमांक 2 मधून विजयी झाल्या। राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोघी बहिणींपैकी प्रभाग क्रमांक 6 मधून सीमा कदम या विजयी झाल्या, तर प्रभाग क्रमांक 5 मधील राजश्री निकम या पराभूत झाल्या। आम्ही शिराळ्याचा स्वाभिमान असणारी नागपंचमी सुरू करून आणि विकास कामांच्या जोरावर हा विजय संपादित केलाय। तुतारीला साथ देऊन घड्याळ हाती बांधणाऱ्यांच्या स्वभावाला जनता त्रासली होती। पुढील 5 वर्षात शहराचा कायापालट करू। जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे आम्ही विकासाला चालना देऊ। युतीतील सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिक काम केले, त्याचं हे फळ असल्याचं मत आमदार सत्यजित देशमुख यांनी यावेळी व्यक्त केलंय। आमच्या विरोधकांना सुद्धा या निमित्तानं जनतेनं एक स्पष्ट मेसेज दिलेला आहे की विकासाचा अजेंडा घेऊन काम करणारी जी युवा पिढी आहे त्या युवा पिढीच्या हातामध्ये आम्ही या निमित्तानं सगळी सूत्र देतोय। या युवा पिढीच्या माध्यमातून निश्चितपणे पृथ्वीबाबा असतील आणि आमच्या असणारे सर्व उमेदवार जे निवडून आलेले आहेत त्यांचं लीड तुम्ही बघा। खालच्या असणाऱ्या प्रत्येक उमेदवाराचं लीड हे खूप मोठं लीड आहे आणि आमची जी पराभूत झालेले उमेदवार आहेत, शिवसेना बीजेपीची जी पराभूत झालेली उमेदवार आहेत त्यांचं लीड बघितलं तर पराभूत असणारी जी त्यांचं ते बघितलं तर अत्यंत अल्प मतानं पराभूत झालेली आहेत। त्यामुळं मला वाटतं की नागपंचमीचा जो निर्णय केंद्र सरकारनं वन खात्यानं आदरणीय अमितभाई शाह साहेबांनी जो घेतला, देवेंद्र भाऊंनी घेतला, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे आपल्याला या निमित्तानं पाठबळ दिलं, त्याचा परिणाम आहे की जनतेमध्ये एक अत्यंत विश्वासाचं वातावरण गेलं होतं आणि ह्या असणाऱ्या वर्षभरामध्ये वेगवेगळ्या पातळीवरती आपण जे सरकारच्या माध्यमातून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या असणाऱ्या सभागृह व स्मारकाच्यासाठी आणलेला निधी असेल, स्वामी समर्थांच्यासाठी आणलेला निधी असेल किंवा वेगवेगळ्या पातळीवरती अगदी नगर वाचनालयापासून वेगवेगळ्या असणाऱ्या समाजांसाठी जे आपण सभागृहाचा निधी आणलेला आहे त्याच्या बाबतीतलं एक अप्रिसिएशन जनतेमध्ये या निमित्तानं जनतेनं मतदानाच्या माध्यमातून दाखवलेले आहे। आणि विरोधकांची सुद्धा ही जी एक आघोरी युती होती, तसं बघितलं तर पलीकडं तुम्ही गेला तर पलीकडं मानसिंग भाऊंचे डिजिटलवरती तुतारीच्या डिजिटलवरती फोटो आहे आणि इकडे ते घड्याळावरती आहे। म्हणजे मला आश्चर्य वाटते एवढी तांत्रिक आणि दुधारी भूमिका मला वाटत नाही आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठल्या नेत्यानं घेतलेली आहे आणि अशा पद्धतीची भूमिका घ्यायची, संधी साधूपणा करायचा। आम्ही तुम्हाला आज या निमित्तानं सर्व पत्रकारांना सुद्धा अवगत करावं असं वाटतं। मी माझे सहकारी आहेत आदरणीय सम्राट बाबा, ते अध्यक्ष आहेत, आमची चर्चा झाली होती या असणाऱ्या महायुतीच्या घटकमध्ये आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या बरोबर असणारे काम करणारे जे सर्व सहकारी असतील त्यामध्ये या तालुक्यातले सहकारी आहेत त्यांच्यावर चर्चा झाली होती। सर्व आम्ही त्या बाबतीत अत्यंत सलोख्यानं पुढे निघालो होतो। तोपर्यंत काय कंड्या पिकल्या मला माहीत नाही आणि अशा पद्धतीनं एक नवीन अघोरी अशा पद्धतीचा पायंडा पडला आणि तुतारीमध्ये पाणी सोडून याच तालुक्यामध्ये ह्या तालुक्यातील असणाऱ्या नगरपंचायतीमध्ये घड्याळ घेऊन ह्या असणारे सर्व उमेदवार उभारले आणि सगळ्यात कडी म्हणजे आम्ही आमच्याबरोबर ज्यांना जवळ केलं, लालन पालन पोषण आणि सहकार्य केलं, ज्यांना भरीव मदत केली, तेच आमचे जे सहकारी आहेत त्यांना उमेदवार म्हणून तिकडे आयात करून नेलं। म्हणजे उमेदवार आमच्याकडनं आयात करून नेला। आमच्या महायुतीच्या घटक पक्षामधल्या असणाऱ्या सहकाऱ्यांच्या बरोबरची चर्चा जी आहे ती विफल ठरवण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःची तुतारी जी आहे त्या तुतारीमध्ये पाणी सोडून घड्याळ स्वीकारलं। हे लोकांना पटलेलं नाही आणि हा जो असणारा ट्रेंड आहे शिराळा नगरपंचायतीमध्ये जे आज पिकलेलं आहे ते संपूर्ण शिराळा तालुक्यामध्ये आता पसरणार आहे।
आणि मी तुम्हाला सांगतो हा एक शुभ संकेत आहे आणि ह्या शुभ संकेताच्या माध्यमातून नगरपंचायतीचा निकाल एक झणझणीत अंजन आहे की जे आमच्या विरोधकांच्या डोळ्यामध्ये जनतेनं घातलेला आहे की तुमच्या ह्या संधी साधूपणाला जनता कंटाळलेली आहे. हा असणारा जो तुमचा स्वतःच्या असणाऱ्या स्वार्थासाठी तुम्ही वेळोवेळी जे बदलणाऱ्या तुमच्या भूमिका आहेत त्या जनता त्याला विटलेली आहे आणि तुमच्या ह्या अघोरी युतीला जनतेला ती मान्य नाही आणि म्हणून उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा घवघवीत अशा पद्धतीचं यश आम्ही खेचून आणणार. सर्व तरुण मंडळींना बरोबर घेऊन माता भगिनींचा आशीर्वाद घेऊन वडीलधारांचा आशीर्वाद घेऊन एवढंच या निमित्तानं सांगतो. आदरणीय देवाभाऊंचं, आदरणीय अमितभाई शाह साहेबांचं, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं, आमच्या असणाऱ्या युतीमधले सर्व जे शिवसेना BJPचे जे आदरणीय नेते आहेत त्यांचं मी इथं या निमित्तानं आभार मानतो. चंद्रकांत दादासाहेबांचं मी इथं या निमित्तानं आभार मानतो की ते स्वतः इथं आले. त्यांनी आमच्या असणाऱ्या पहिल्या नारळ फोडण्याच्या कार्यक्रमापासून आम्हाला आशीर्वाद दिला आणि भरीव अशा पद्धतीचं सहकार्य करण्याच्या संदर्भातलं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. 5 वर्ष आता आम्ही सगळी मंडळी म्हणजे सगळी ताकदपणाला लावून जनतेनं आम्हाला जो मॅन्डेट दिलेला आहे, जनतेनं जो आम्हाला जनादेश दिलेला आहे त्याचा आदर आम्ही राखू आणि पुढच्या 5 वर्षानंतर जनता परत भरभरून आम्हाला आशीर्वाद देईल अशा पद्धतीचं काम करून जनतेच्या असणाऱ्या विश्वासास आम्ही पात्र ठरू, त्याला उतरा येऊ. एवढंच मी याने अध्यक्ष आजचा शिराळा नगरपंचायतीचा निकाल अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लागलेला आहे. अपेक्षित असा निकाल आहे आणि सर्व सुज्ञ जनतेचं या ठिकाणी मतदार बंधू भगिनींचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो की त्यांनी चांगल्या पद्धतीनं उमेदवार आपले निवडून दिले की जे भविष्य काळामध्ये निश्चितपणानं